सामना या ठिकाणी रंगतोय तो जैन फायटर्स आगरवाडा विपक्ष हसापूर वॉरियर्स या दोन संघादरम्यान टॉस जिंकतोय आगरवाडा संघ प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय आणि निश्चितपणे फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय हसापूर वॉरियर्स संघाला। सलामीची जोडी मैदानावर दाखल होते। स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज प्रजय, नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने त्याला साथ देण्यासाठी स्वप्नील मळिक हा फलंदाज सज्ज होतोय। गोलंदाजीचा विचार केला तर वैयक्तिक पहिलं महत्त्वपूर्ण संघाकडून पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज असेल तो अभिषेक नावाचा। दोन क्षेत्ररक्षक हे सीमारक्षक म्हणून या पहिल्या षटकात आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय। पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा। पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय। चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी डीजे। फलंदाज प्रजय याच्या बॅटमधनं चेंडूचा प्रवास गेला 6 धावांसाठी आणि पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल अभिषेक। यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय। यावेळी मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने। जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची भरती या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हाती करतोय, तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा या पूर्ण करतायत। 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 8 धावा या धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर। पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा चेंडू जातोय या ठिकाणी थडम्यांच्या दिशेने 6 धावांसाठी अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक प्रजय या आपल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळतंय। अप्रतिम 2 फटके आतापर्यंत रिव्हर्स स्वीपचे हे 6 धावेत रूपांतर करतोय प्रजय आपल्या फलंदाजीनं आणि सांघिक धावसंख्येचा धावफलक हा 6 धावेने पुढे सरकून पोहोचला जातोय तो 14 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, निश्चितपणे झेल घेण्याची संधी होती क्षेत्ररक्षकाला, परंतु पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांना थोडीशी चूक झाली आणि चुकीचं रूपांतर हे एकेरी धावेत पूर्ण झालं। एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून संघाची धावसंख्या वधारली गेली ती 15 या धावसंख्येवर। पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झाला आणि 15 धावा या धावफलकावर। यावेळी मात्र निश्चितपणे लेग साईडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज स्वप्नील मळिक याचा, परंतु प्रयत्न थोडासा फसला गेला। बाकीचं काम यष्टीरक्षकानं पूर्ण केलं आणि चेंडूची सांगता ही निर्धाव प्रकारानं गणली गेली। पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय। 5 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 15 धावा या धावफलकावर। यावेळी मात्र पुन्हा एकदा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज स्वप्नील याचा होता, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी स्वप्नील स्वतःच्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय। परिणामी चेंडूची सांगता निर्धाव प्रकारानं गणली गेली आणि एका षटकाची या मैदानावर सांगता झाली। एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना हसापूर वॉरियर्स संघ पॉवर प्लेच्या षटकात शेवटच्या चेंडूवर मात्र स्वप्नील मळिक हा मात्र पायचीच्या स्वरूपात माघारी परतला जातोय। सांघिक धावसंख्येचा धावफलक हा 15 वर पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यात। नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय तो सलील नाईक नावाचा या ठिकाणी प्रजय याला साथ देण्यासाठी। अप्रतिम फलंदाजी एका बाजूने प्रजय आपल्या संघासाठी करताना या मैदानावर पाहायला मिळते। दुसऱ्या षटकाची सुरुवात, दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज गोवर्धन आज सज्ज होतोय। यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू जातोय
मिडऑफच्या दिशेने एकेरी धावेसाठी एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. संघाची सांघिक धावसंख्या 16 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी मात्र सलील आल्या पावली माघारी निघून जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज सलील नाईक याचा, परंतु स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकांना कोणतीही चूक होत नाहीये. एक अप्रतिम झेल टिपला जातोय सीमारेषेलगत आणि या ठिकाणी सलील याची खेळी मात्र सांघिक 16 या धावसंख्येवर समाप्त होते. डीजे सांघिक धावसंख्या पोहोचते ती 16 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या 16 धावा या धावफलकावर. सलील याची जागा घेण्यासाठी विठ्ठल नावाचा फलंदाज हा मैदानावर दाखल होतोय. प्रजय याला साथ देण्यासाठी पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल गोवर्धन. यावेळी मात्र खोलवर प्रकारचा चेंडू, निश्चितपणे चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हाती विसावला जातोय. चेंडूची सांगता ही पुन्हा एकदा निर्धाव प्रकारानं गणली जाते. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाहीये आणि या ठिकाणी विठ्ठल याची खेळी मात्र सांघिक पुन्हा एकदा 16 या धावसंख्येवर. तिसरा हादरा बसतोय. विठ्ठल हा माघारी परतला जातोय. डीजे रजत नावाचा बॅटर हा मैदानावर जातोय. प्रजय याला साथ देण्यासाठी. सांघिक धावसंख्या पोहोचते ती 16 धावा. 16 या धावसंख्येवर 3 महत्वाचे फलंदाज माघारी परतले गेले हसापूर वॉरियर्स संघाचे आणि पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोवर्धन हा सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं सीमा पार 6 धावांसाठी. वर स्पष्ट करताना दिसतोय. सांघिक धावसंख्या पोहोचते 22 धावा. यावेळी मात्र बॅटची एशी लागते. निश्चितपणे फलंदाज माग बाद असल्याचं पंच घोषित करतायत. रजत वैयक्तिक 6 धावांचं योगदान देऊन माघारी परतला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रजत याचा अयशस्वी होतोय आणि यष्टीरक्षक कोणतीही चूक न करता एक अप्रतिम झेल टिपला जातोय आणि सांघिक 22 या धावसंख्येवर चौथा गडी बाद होतोय तो हसापूर वॉरियर्स संघाचा. डीजे मैदानावर दाखल होतोय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज विजय रविराज हा सज्ज होतोय. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. निश्चितपणे 2 फटके या ठिकाणी आले होते हे या ठिकाणी पाहिलं होतं कर्णधाराने आणि त्यासाठी मात्र या
षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक थर्डमॅनच्या दिशेने लावण्यात आला होता आणि त्याच ठिकाणी झेल बाद होतोय फलंदाज प्रजय आणि या ठिकाणी प्रजय याची वैयक्तिक 16 धावांची खेळी ही समाप्त केली जाते. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर रविराज याचं पाहायला मिळतंय. तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मात्र रविराज याला एक गडी प्राप्त होतोय. महत्वाचा फलंदाज प्रजय याला माघारी पाठवतोय आणि त्यानंतर मात्र प्रजय याची जागा घेण्यासाठी अनिल नावाचा फलंदाज हा मैदानावर दाखल होतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज सामना करायला अनिल. यावेळी मात्र पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा फसला गेलाय. बाकीचं काम यष्टीरक्षकानं पूर्ण केलं. चेंडूची सांगता निर्धाव प्रकारानं गणली गेली. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली ती 22 धावा या धावफलकावर. अप्रतिम गोलंदाजी रविराज याचं पाहायला मिळते. तिसऱ्या महत्वपूर्ण षटकादरम्यान मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय दोन्ही फलंदाजांना. यावेळी मात्र पुन्हा एकदा शप्पल होऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज अनिल याचा पुन्हा एकदा प्रयत्न थोडासा फसला गेलाय. चेंडूची सांगता पुन्हा एकदा निर्धाव प्रकारानं गणली गेली. आतापर्यंत मैदानावर तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 22 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रविराज असेल सज्ज. यावेळी मात्र अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पाहायला मिळतोय. निश्चितपणे जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. टीजी पोहोचते ती 26 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र चेंडू जातोय शॉर्ट मिडॉनच्या दिशेनं, परंतु जोपर्यंत गोलंदाज चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत चेंडू जातोय निर्धाव. चेंडूवर धाव काही मिळत नाहीये. धावसंख्येत कोणताही बदल होत नाहीये. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 26 धावा या धावफलकावर. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज रविराज आज सज्ज होतोय. यावेळी मात्र बॅटची एज लागते. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे. क्षेत्ररक्षकांना चूक होते. चुकीचं रूपांतर एकेरी धावेत पूर्ण होतंय आणि एका धावेने 3 षटकांची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पोहोचते ती 27 धावा या धावफलकावर. स्पर्धेदरम्यान अगदी समालोचन कक्षाच्या मागे दाभोलकर कॅन्टीन्स या ठिकाणी अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला या हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करायचा असेल तर करू शकता. संपूर्ण नाश्त्याची सोय या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे, तसेच सर्व रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. तीन षटकांचा खेळ मैदानावर समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 27 धावा या धावफलकावर. 5 गड्यांच्या मोबदल्यात वैयक्तिक पहिलं महत्वपूर्ण संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाज हर्षद आज सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज अनिल, तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं त्याला साथ देतोय गौरेश नावाचा फलंदाज.
यावेळी मात्र निश्चितपणे चेंडूवर अपील केलं जाते गोलंदाजा करूई, परंतु पंचांचा कोणता इशारा आमच्यापर्यंत येत नाहीये. निश्चितपणे चेंडू जातोय निर्धाव, चेंडूवर धाव काही मिळत नाहीये. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ हा निर्धाव प्रकारानं पूर्ण झाल्यानंतर चौथ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज हर्षद आज सज्ज होतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली ती 27 या धावसंख्येवर. षटपीठ प्रकारचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास चाललाय फाईन लेगच्या दिशेने, सीमा पार 6 धावांसाठी. अप्रतिम फटका अनिलच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पाठवला सरळ फाईन लेगच्या दिशेने 6 धावांसाठी आणि त्यानंतर पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकांना झालेली चूक, त्यानंतर क्षेत्ररक्षकांना झालेली चूक आणि या चुकीचं रूपांतर 2 धावेत पूर्ण केलं जातंय. 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र 35 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण चौथं षटक चालू असताना चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या मैदानावर समाप्त होतोय. संघाची सांघिक धावसंख्या 35 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल सुटला जातोय, परंतु झेलाचं रूपांतर हे एकेरी धावेत यशस्वीरित्या पूर्ण केलं जातंय. एका धावेने संघाच्या धावसंख्येत अजून एका धावेची भर पडते आणि धावसंख्या पोहोचते ती मात्र 36 धावा या धावफलकावर. चौथ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज हर्षद सज्ज होतोय. बऱ्याच वेळानंतर आता मात्र स्ट्रायक दिशेने फलंदाजीसाठी फलंदाज गौरेश सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाची रोररचना ही गौरेशसाठी बदलली जाते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गौरेश हा फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका पाहायला मिळतोय. गौरेशच्या बॅटमधनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत अजून 2 धावेची भर पडते आणि संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 38 धावांवर. चौथं षटक चालू असताना चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय मैदानावर समाप्त आणि या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 38 म्हणजेच 38 धावा या धावफलकावर. स्लोवर फुलटॉस प्रकारचा चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका, 1 बाउन्स, सीमा पार 4 धावांसाठी डीजे. सेड्रिक सज्ज असेल. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज अनिल, तर त्याला साथ देतोय गौरेश. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज अनिल याचा मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका मारायचा होता, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत लेगबायच्या स्वरूपात ही एकेरी धाव असल्याचा. एका धावेने संघाच्या धावसंख्येत अजून एका धावेची भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचली ती 43 धावा या धावफलकावर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ असेल बाकी या पहिल्या इनिंग दरम्यान आणि तो टाकण्यासाठी पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल
सॅट्रिक यावेळी मात्र निश्चितपणे पंचांकडे अपील केलं जात आहे, परंतु पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. चेंडूवर धाव मात्र काही मिळत नाहीये. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र स्थिरावली जाते ती 43 या धावसंख्येवर. पाचव्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी दरम्यान. यावेळी मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी डीजे. पाचव्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या पोहोचते ती 47 धावा या धावफलकावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ असेल या मैदानावर बाकी. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सॅट्रिक आज सज्ज असेल. षटपीत प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा देखणा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास चाललाय फाईन लेगच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलली जाते. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 48 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार 6 धावांसाठी. संख्या पोहोचते ती या ठिकाणी 54 धावा या धावफलकावर. अजूनही या पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी आणि तो चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने सज्ज असेल गोलंदाज. यावेळी मात्र अप्रतिम फटका. चेंडूचा प्रवास चाललाय कव्हरच्या दिशेने. एकेरी धाव पूर्ण केली. एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळवली गेली आणि या ठिकाणी यशस्वीरित्या 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडली आणि या ठिकाणी 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना हसापूर वॉरियर्स संघाने या ठिकाणी आपल्या निर्धारित 5 षटकात 56 धावांचा डोंगर उभा केलाय आणि आव्हान ठेवलाय ते 57 धावांचं जेंट्स फायटर्स आगरवाडा संघासमोर डीजे. दोन संघादरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. केरिम क्रिकेटर्स विपक्ष देवी माऊली पेरनेम या दोन संघादरम्यान
30 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी जेम्स फायटर्स आगरवाडा संघाला. 30 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता असेल. 56 धावांचा डोंगर उभा केलाय प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी हसापूर वॉरियर्स संघानं आणि 57 धावांचं आव्हान ठेवलंय ते आगरवाडा संघासमोर. वैयक्तिक पहिलं आणि महत्त्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाजीसाठी गोलंदाज विठ्ठल नावाचा आज सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज सेड्रिक्स, तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने त्याला साथ देण्यासाठी गोवर्धन नावाचा फलंदाज ही सलामीची जोडी आगरवाडा संघाकडनं सज्ज होते या मैदानावर. यावेळी मात्र अप्रतिम फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु धावचीची संधी होती यष्टीरक्षक स्वप्नील याच्यासाठी, परंतु कोणतीही या ठिकाणी गडी बाद होत नाही आहे. पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात एक जीवदान प्राप्त होते सलामीवर फलंदाज सॅड्रिक्ससाठी आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज असेल पुन्हा एकदा सॅड्रिक्स. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने त्याला साथ देण्यासाठी गोवर्धन नावाचा फलंदाज हा नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेनं सज्ज होतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज विठ्ठल याचा चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूवर धाव काही मिळत नाहीये. सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाज विठ्ठल याला यश प्राप्त होत आहे. संघाची सांघिक धावसंख्येचा अजूनही पहिल्या 2 चेंडूवर खातं खोललं जात नाहीये. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज विठ्ठल नावाचा. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू निश्चितपणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सॅड्रिक याने. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता, निश्चितपणे मोठा फटका मारण्याची संधी फलंदाजाला होती, परंतु यावेळी मात्र अपयश प्राप्त होते फलंदाजाला आणि निश्चितपणे चेंडूची सांगता निर्धाव प्रकारानं गणली जाते. 3 चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाजचा विठ्ठल याला यश प्राप्त होते. सलगचे 3 चेंडू आपल्या गोलंदाजी दरम्यान महत्त्वपूर्ण पॉवर प्लेच्या षटकात निर्धाव टाकतोय गोलंदाज. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, याही चेंडू जातोय निर्धाव चेंडूवर धाव काही मिळत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज विठ्ठल याची. यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला विठ्ठल याच्याकडनं. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. संघाची सांघिक धावसंख्या 0 धावा. ही धावफलकावर 57 धावांचा पाठलाग करताना यावेळी मात्र अप्रतिम फटका चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेनं. एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे यशस्वीरित्या पूर्ण होतोय, परंतु धोक्याची घंटा या ठिकाणी वाजली होती सॅड्रिकसाठी, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी तो सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 1 धावा ही धावफलकावर. यावेळी मात्र अप्रतिम फटका कव्हरच्या दिशेनं पाहायला मिळतोय. फलंदाज गोवर्धनच्या बॅटमधनं चेंडूचा प्रवास जातोय सीमा पार 4 धावांसाठी. एका षटकाची सांगता होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सागर आज सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज सॅड्रिक्स. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने त्याला साथ देतोय गोवर्धन नावाचा फलंदाज. एका चौकाराच्या मदतीनं खेळतोय या मैदानावर. यावेळी मात्र चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या धावसंख्येत अजून एका धावेची भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 6 धावा या धावफलकावर. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावर समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या 6 धावा.
यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा, परंतु प्रयत्न थोडासा फसला गेला. चेंडूची सांगता निर्धाव प्रकारानं गणली गेली. यावेळी मात्र कोणती धावा या चेंडूवर मिळत नाहीये आणि संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 6 या धावसंख्येवर. या मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न पूर्ण केला जातोय. एका धावेने अजून एका धावेची भर ही संघाच्या खाती जमा होते. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 7 धावा. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील आतापर्यंत मैदानावर 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. संघाची सांघिक धावसंख्या 7 धावा. दुसरं षटक हे मैदानावर चालू असताना महत्वपूर्ण या दुसऱ्या इनिंग मध्ये शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता. निश्चितपणे पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वेअर असल्याचा अतिरिक्त धावसंख्या बऱ्याच वेळानंतर संघाच्या खाती जमा होते. संघाची सांघिक धावसंख्या 1 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 धावा या धावफलकावर. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटच्या दिशेनं सीमा पार 6 धावांसाठी डीजे. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत चेंडूवर पोहोचतोय झेल सुटला जातोय प्रजय सारख्या खेळाडूकडनं आणि या झेलाचं रूपांतर निश्चितपणे 2 धावात पूर्ण होतंय. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत आता मात्र 2 ने भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती दुसरं षटक चालू असताना 16 या धावसंख्येवर. यावेळी शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं सीमा पार 6 धावांसाठी. यावेळी मात्र अप्रतिम फटका पॉइंटच्या दिशेनं फलंदाज गोवर्धन याचा पाहायला मिळतोय. संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या वधारली जाते ती 23 धावा या धावफलकावर. तिसरं षटक महत्वपूर्ण या मैदानावर चालू असताना गोलंदाज गोविंद याचं पहिल्या चेंडूवर एकेरी धाव खर्च करतोय आपल्या गोलंदाजी दरम्यान गोविंद नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणाची रचना ही बदलली जाते यष्टीरक्षक स्वप्नीलकडून आणि त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सॅड्रिक नावाचा फलंदाज हा मैदानावर सज्ज होतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेनं. जोपर्यंत काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची भरती या ठिकाणी गोलंदाजाच्या हाती करतोय. तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत अजून 2 धावेची भर पडली. संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली 25 या धावसंख्येवर. तिसरं षटक मैदानावर चालू असताना तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा या धावफलकावर. यानंतर सामना होतोय केरिम क्रिकेटर्स विपक्ष
देवी माऊली पेरनेम दोन्ही संघाच्या कर्णधारांना अंतिम पुकार. आपण टॉस साठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. यावेळी मात्र चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. एकेरी धावेसाठी एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित होते ती 26 या धावसंख्येवर. तिसरं षटक मैदानावर चालू असताना तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पोहोचते ती 26 धावा या धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज गोविंद नावाचा हा सज्ज असेल. षटवीत प्रकारचा चेंडू जातो षटकोरच्या दिशेने. धावचीची संधी, परंतु दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचतायत. एकेरी धाव पुन्हा एकदा संघाच्या खाती जमा झाली. संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 धावा. तिसऱ्या षटकात गोलंदाजीचा विचार केला गेला तर आतापर्यंत 4 चेंडूत फक्त 5 धावा खर्च करतोय गोलंदाज गोविंद आपल्या गोलंदाजी दरम्यान. म्हणजेच अप्रतिम गोलंदाजी या महत्वपूर्ण तिसऱ्या षटकात पाहायला मिळते गोलंदाज गोविंद याची. आणि तदनंतर आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. यावेळी मात्र अचूक क्षेत्ररक्षण केलं जातंय. 1 धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांदरम्यान. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्रायकर फलंदाज यांनी केला होता, परंतु दोन्ही फलंदाज शेवटी एकाच धावेवर समाधान मानतायत आणि संघाची सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 28 धावा या धावफलकावर. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 32 धावा या धावफलकावर. उद्या या स्पर्धेचा म्हणजेच दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम दिवस. या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस आणि उद्या अंतिम दिवशी 2 सेमीफायनल सामने, त्यानंतर एक मेगा फायनलचा सामना आपल्या समोर पाहायला मिळेल. आणि या संपूर्ण स्पर्धेमुळे या अंतिम दिवशी यावेळी मात्र चेंडू जातोय निश्चितपणे काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. एक झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी फलंदाज सॅड्रिक याची खेळी ही समाप्त केली जाते. उद्या सर्व खेळाडू आणि रसिक प्रेक्षकांसाठी एक खुशखबर असेल. उद्या स्पर्धेचा म्हणजेच उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजेच दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम दिवस. आणि या अंतिम दिवशी उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये एका रसिक प्रेक्षकांसाठी किंवा सर्व खेळाडूंसाठी एक खुशखबरी असेल. या संपूर्ण स्पर्धेसाठी उद्या एका भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू या मैदानावर दाखल होणार आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी तसेच सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. आणि या
भारतीय खेळाडूला आमंत्रित केलं या स्पर्धेचे सर्व जनक या ठिकाणी मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेटगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणीच ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशी सर्व खेळाडूंसाठी एक खुशखबर आहे। उद्या अंतिम दिवशी भारतीय क्रिकेट संघातील एक खेळाडू या मैदानावर या ठिकाणी येणार आहे। या फुलटॉस प्रकारचा चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत एक ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 33 धावा या धावफलकावर। चौथ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। संघाची धावसंख्या पोहोचते ती यावेळी मात्र पुढे जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज गोवर्धन याचा प्रयत्न थोडासा फसला गेलाय, बाकीचं काम यष्टीरक्षकानं पूर्ण केलंय। चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय। केरिम क्रिकेटर संघाचा कर्णधार टॉस साठी या ठिकाणी यायचा आहे। यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्वेअर असल्याचा अतिरिक्त धावसंख्या संघाच्या खाती जमा होते आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 34 धावा या धावफलकावर। 57 धावांचा पाठलाग करताना गौरेशाच्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। संघाची सांघिक धावसंख्या 34 धावा या धावफलकावर। यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने, एक अप्रतिम झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी गोवर्धन याची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त होते। डीजे मैदानावर चालू असताना चौथ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असे। यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, गोलंदाज गौरेशाच्या गोलंदाजीवर चेंडूची सांगता निर्धाव प्रकाराने गणली गेली। या चेंडूवर मात्र धाव काही मिळत नाहीये। या षटकातील अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गौरेश नावाचा गोलंदाज सज्ज होतोय। स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज हर्षद नावाचा। यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी। आता मैदानावर 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची असेल आवश्यकता। 6 चेंडू 17 धावा। मगासच्या सामन्यातही आपण पाहिलं होतं, ज्यावेळी 6 चेंडूत 19 धावांची गरज होती, ती 19 धावा यशस्वीरित्या पाठलाग केला गेला आणि आता मात्र समीकरण राहतंय ते 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता। स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज प्रजय, तर त्याला साथ देतोय नॉन स्ट्रायकरच्या दिशेने हर्षद नावाचा फलंदाज। एका षटकाराच्या मदतीने या मैदानावर फलंदाजी करताना 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची असेल आवश्यकता। यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रजय याचा, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी मात्र संगम याला पहिल्या चेंडूवर मात्र एक गडी मिळवतोय आणि संघाच्या सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावली गेली ती 40 या धावसंख्येवर। डीजे
बाकी आणि या 5 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची असेल आवश्यकता. अप्रतिम गोलंदाजी, महत्त्वपूर्ण अंतिम षटकात संगम या गोलंदाजाची पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर मात्र प्रजय याला माघारी पाठवतोय आणि त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. शफल होऊन ऑफ मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फलंदाज रविराजाचा यशस्वी होतोय. यावेळी मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 41 धावा ही धावफलकावर. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 16 धावांची असेल आवश्यकता. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज हर्षद. आतापर्यंत एक षटकार आपल्या फलंदाजी दरम्यान हर्षदच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुढे होऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लॉंग ऑफच्या दिशेनं कोणतीही चूक करत नाहीये आणि एका षटकाराच्या मदतीने 6 धावांची नटलेली खेळी ही हर्षद याची समाप्त होते. समीकरण बदललं जातंय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची असेल आवश्यकता. डीजे धन्यवाद डीजे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची असेल आवश्यकता. स्ट्राईकवर न्यू बॅटर रोहित आज सज्ज होतोय. यावेळी मात्र स्लोवर फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेनं. जोपर्यंत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज एकेरी धाव पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 42 धावा या धावफलकावर. समीकरण राहते उर्वरित 2 चेंडू आणि या 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची असेल आवश्यकता. सामना थोडासा झुकला जातोय. हसापूर वॉरियर्स संघाच्या बाजूनं पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल गोलंदाज. यावेळी अप्रतिम फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव दोन्ही फलंदाज यशस्वीरित्या पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 43 धावा या धावफलकावर. पहिल्या आता मात्र अंतिम चेंडू या सामन्यादरम्यान आणि यावेळी मात्र अंतिम चेंडूवर निश्चितपणे चेंडू जातोय थडब्यांच्या दिशेनं. कोणती धाव या चेंडूवर मिळत नाहीये आणि या सामन्यात मात्र विजयश्री संपादन करतोय तो हसापूर वॉरियर्स संघ. यानंतर लगेचच सामना होतोय देवी माऊली पेरणे विपक्ष केरीम क्रिकेटर्स. नाणेफेकीचा कॉल जातोय. देवी माऊली पेरनेम संघाच्या बाजूने प्रथम घेतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करतो या ठिकाणी केरीम क्रिकेटर संघाला.